नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। आज गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन मी केलेलं आपल्यासोबत शेअर करते आहे। पहा, आज मी काढलेला हा सूर्याचा फोटो आहे, सूर्योदयाचा फोटो आहे। सकाळचे 7 वाजले आहेत। त्याच्या आधी मी स्वच्छ घर अंगण झाडझूड सगळं झालेलं आहे। दारापुढे मी रांगोळी काढलेली आहे, जय श्रीराम असं लिहिलेलं आहे, कारण अयोध्येला 14 वर्ष वनवासातून श्रीराम हे परतलेले असतात। त्यानिमित्ताने आज गुढीपाडवा आहे, तर मी गुढीसुद्धा उभारलेली आहे। मी स्वतः सगळं आवरून घेतलेला आणि त्याच्यानंतर ही गुढी मी उभारलेली आहे। पहा, तर वेळूची काठी स्वच्छ धुवून तिला साडी वस्त्र नेसवलेलं, तिला शृंगारलेलं आहे आणि हे पूजेचं तबकसुद्धा मी तयार केलेलं आहे। पहा, हळद कुंकू फूल अक्षता सगळं घेऊन आणि त्याच्यामध्ये नारळ फोडणार आहे आणि मी गुढीचं पूजन करते आहे। तर गुढीला मी हळद कुंकू फूल अक्षता असं सगळं वाहून गुढीला मी आंब्याची डहाळी, कडुलिंबाची डहाळी, फुलांचा हार केलेला आहे, ती डहाळी बांधलेली आहे आणि गाठी काकणसुद्धा बांधलेला आहे आणि तांब्याचा कलश तांब्या त्यावर ठेवलेला आहे वेळूच्या काठीला शृंगारून, आणि तिची मी पूजा करते आणि गुढीला मी औक्षण देखील करते आहे पूजन झाल्यानंतर, आणि गुढीजवळ प्रार्थना करते की हे नवीन वर्ष सुख आणि समृद्धीचं जावो। त्याचबरोबर मी आज गुढीला नैवेद्य दाखवणार आहे आणि तो प्रसाद आपण सगळे ग्रहण करणार, म्हणून मी भेंडीची भाजी पोळी असं सगळा स्वयंपाक करते आहे। तर ही भेंडी फ्राय मी करते आहे। पहा, 1.25 किलो भेंडी आहे, घरात सगळ्यांना आवडते आणि अशा पद्धतीने भेंडी फ्राय आपली मीठ मसाला सगळं घालून तिखट मीठ घालून तयार झालेली आहे। पोळ्या करून झालेल्या आहेत, पुऱ्या करते आहे मी थोड्या, तर त्यासाठी असे छोटे छोटे गोळे करून झालेले आहेत कणकेचे, आणि आता वेळेवरती मी अशा गरम पुऱ्या तळत आहे। पहा, तर भाजी झालेली आहे, कुकर माझा तयार झालेला आहे आणि गरम गरम पुऱ्या अशा मी तळत आहे। पहा, आणि ते पुऱ्या तळून झाल्यानंतर मी पापड देखील तळून घेते आणि अशी टम्म फुगलेली पुरी पहा छान, आणि नंतर मी कोशिंबीर करणार आहे जेवणाची डावी बाजू। पापड तळून झालेले आहेत, 2 टोमॅटो असे बारीक चिरून घेतलेत आणि त्याला अशी झणझणीत फोडणी देणार आहे। तर 1 टेबलस्पून तेल घातले, फोडणीच्या कढईत जिरं मोहरी घातलेली आहे, ती चांगली तडतडली की त्यामध्ये 1 हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत, मिरची चांगली तिखट आहे, आणि ती झणझणीत फोडणी चांगली तडतडली की मग त्यामध्ये छोटा 1 पाव चमचा हळद हिंग घातलेलं आहे थोडं, आणि ती झणझणीत फोडणी या कोशिंबीरीवर घातलेली आहे। छान मिक्स करून घेतलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे, सर्व छान मिक्स करून ही कोशिंबीर तयार झालेली आहे। आणि श्रीखंड मी बाहेरूनच आणलेला आहे। तर भेंडीची भाजी पोळी वरण भात कोशिंबीर पापड आणि पुरी आणि पोळी असे सगळं आपलं जेवण तयार झालेलं आहे। गुढीला नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण करायचा। गुढीपाडव्यापासून ते चैत्र नवमीपर्यंत चैत्र गौरीचं नवरात्र असतं। गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक मनापासून शुभेच्छा। प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।